हॅलो फ्रेंड, वेलकम टू VPD एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम 7 एप्रिल 2024 रोजी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट करण्यात आला होता. हा एक्झाम झाल्यानंतर या एक्झामचा जो रिझल्ट आहे तो त्यांनी अद्यापही पब्लिश केलेला नाही आहे. रिझल्ट होल्ड करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मराठा रिझर्वेशन. आता मराठा रिझर्वेशन या संदर्भातच युनिव्हर्सिटीने एक ऑफिशियल अपडेट त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे. तेच नोटिफिकेशन आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजे हे अपडेट काही विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज देणार आहे आणि काही विद्यार्थ्यांसाठी बॅड न्यूज देणार आहे. कारण या अपडेटचा रिझल्टवर डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम होणार आहे. तर फ्रेंड, जे अपडेट त्यांनी प्रोव्हाइड केले हे संपूर्ण पाहण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या ऑफिशियल अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, MH सेट डिपार्टमेंटमार्फत हे ऑफिशियल नोटिफिकेशन त्यांनी 19/7/2024 रोजी त्यांच्या वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये काय म्हणलं आहे ते आपण समजून घेऊया. तर हे पहा, या ठिकाणी त्यांनी सर्वात पहिल्यांदा म्हणलं आहे की 7 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्र सेट एक्झाम कंडक्ट झाला. त्या सेट एक्झामचा क्रमांक होता 39 नंबरचा आणि हा एक्झाम होऊन जवळपास आज 100 दिवस कंप्लीट होऊन गेलेले आहेत. ठीक आहे. आणि हा एक्झाम झाल्यानंतर जो इश्यू तयार झाला तो आता मराठा रिझर्वेशन संदर्भात. आता याच मराठा रिझर्वेशन संदर्भात म्हणजेच SEBC या कॅटेगरी संदर्भात आरक्षण लागू करावे की नाही या संदर्भात गव्हर्नमेंटवर पुणे युनिव्हर्सिटी पूर्णपणे डिपेंड आहे. म्हणजे रिझल्ट जो आहे तो रिझल्ट गव्हर्नमेंटला पाठवलेला आहे आणि त्या रिझल्टवर SEBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करायचं का नाही हा निर्णय गव्हर्नमेंटला सेट डिपार्टमेंटने विचारलेला आहे आणि त्या निर्णयावर गव्हर्नमेंटने अद्यापही आन्सर दिलेलं नाही आहे, असं फर्स्ट सेंटेन्समध्ये म्हणलं आहे किंवा फर्स्ट जो पॅरा आहे त्या पॅरामध्ये म्हणलं आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणलं आहे पहा, जो शासनाचा निर्णय आहे तो शासनाकडून भेटेलच. ठीक आहे. इथं म्हणले पहा, शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे आरक्षण लागू करायचं का नाही, करायचं तर कशा पद्धतीने आरक्षण लागू करायचं या संदर्भात स्टेट गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीला गाईडलाईन देईल, त्यानुसार ते आरक्षण लागू करतील. पुढे म्हणले पहा, परंतु सेट परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीने सेट विभाग नव्याने SEBC प्रवर्गातील किंवा प्रवर्गात समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या प्रवर्गासंदर्भात माहिती मागवण्यात येत आहे. म्हणजे थोडक्यामध्ये SEBC मध्ये जे विद्यार्थी समाविष्ट झालेत त्या विद्यार्थ्यांनी SEBCमधून ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट मराठा आरक्षण त्यांना लागू आहे पण फॉर्म त्यांनी SEBCमधून भरलेला नाही आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी एक नवीन विंडो ओपन केलेला आहे. पुढे काय म्हणले पहा, ज्या विद्यार्थ्यांकडं SEBC प्रमाणपत्र आहे त्या विद्यार्थ्यांनी या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर फॉर्म SEBC कॅन्डिडेट अशा प्रकारे एक तुम्हाला विंडो दिसेल. त्या ठिकाणी तुमचं SEBCचं जे म्हणू शकतो सर्टिफिकेट असेल किंवा त्या संदर्भात जी माहिती आहे ती तुम्हाला फिलअप करायची. रिपीट करेल, हे नोटिफिकेशन फक्त SEBC कॅन्डिडेटसाठी आहे, अदर कॅन्डिडेटसाठी नाही आहे. ठीक आहे. आणि हे नोटिफिकेशन व्हॅलिड कधीपर्यंत असणार आहे तर आजपासनं म्हणजेच 19/7/2024 पासनं तर 25/7/2024 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे जवळपास फक्त 5 ते 6 दिवस त्यांनी हा विंडो ओपन केलेला आहे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आरक्षणाबाबत मार्गदर्शनपर तत्व सरकारने आणखी पुणे युनिव्हर्सिटीला दिलेले नाही आहे. ठीक आहे. म्हणजे आरक्षण कशा पद्धतीने लागू करायचं का नाही हे पण आणखी फिक्स नाही आहे. पण जर सरकार म्हणलं म्हणजे गव्हर्नमेंट म्हणलं की आरक्षण लागू करा तर त्यानंतर पुन्हा प्रोसेस, पुन्हा डिले रिझल्टला हे होऊ नये म्हणून युनिव्हर्सिटी एक पूर्वतयारी म्हणून करत आहे. आता या ठिकाणी आणखी एक पॉईंट क्लिअर होतोय पहा, ज्या अर्थी त्यांनी हे नोटिफिकेशन अपडेट केलेलं आहे त्या अर्थी SEBC आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन लागू होणार आहे. ठीक आहे. म्हणजे मराठा कॅन्डिडेट जे आहेत किंवा मराठा कास्ट ज्या विद्यार्थ्यांचे आहे त्यातल्या त्यात
ज्यांचं ACBC आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही गुड न्यूज ठरू शकते. त्यांना आरक्षणामार्फत रिझल्ट हा भेटू शकतो. ठीक आहे. पण अदर कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कदाचित थोडीशी टाईम खाऊन प्रक्रिया होते. म्हणजे त्यांना त्यांची चुकी नसताना देखील थोडासा वेळ त्यांना द्यावा लागतोय. रिझल्टसाठी त्यांना वाट पाहावी लागते. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत होते की सर आमच्या हातून खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी गेल्या. ठीक आहे. खूप साऱ्या कॉलेजमध्ये आम्हाला जॉब भेटत होता पण रिझल्ट नसल्यामुळं आम्हाला जॉब भेटत नाही आहे. ठीक आहे. मग त्या विद्यार्थ्यांसाठी थोडंसं एक बॅड न्यूज ही ठरू शकते. कारण यानुसार आपल्याला असं कळतं आहे की रिझल्ट आणखी डिले होणार आहे. डिले होण्याचे चान्सेस 20-25 दिवसही असू शकतात किंवा 1 महिनाही असू शकतो. ठीक आहे. याबाबत युनिव्हर्सिटीने कुठलंही क्लॅरिफिकेशन दिलेलं नाही आहे. आता ओव्हरऑल नोटीस समजून घ्यायचं झालं तर एक गोष्ट प्रॉपर समजून घ्या, यामध्ये युनिव्हर्सिटीचा कुठलाही रोल नाही आहे. ठीक आहे. युनिव्हर्सिटी प्रयत्न करत आहे लवकरात लवकर रिझल्ट देण्याचा, पण रोल आहे तो म्हणजे गव्हर्नमेंटचा. ठीक आहे. गव्हर्नमेंटनी जर त्यांना आरक्षणाबाबत जे काय असेल ते क्लिअर केलं तर युनिव्हर्सिटी त्यानुसार वर्किंग करेल आणि लवकरच तुम्हाला तुमचा रिझल्ट देऊन टाकेल. म्हणजे पूर्णपणे डिपेंडन्सी आहे ती गव्हर्नमेंटवर. ठीक आहे. युनिव्हर्सिटीची एफिशियन्सी थोडीशी चांगली आहे. ते विद्यार्थ्यांना कशा प्रकारे लवकरात लवकर रिझल्ट देता येईल याचाच विचार करते. ठीक आहे. विद्यार्थ्यांबाबतीत युनिव्हर्सिटीचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. फक्त गव्हर्नमेंट जे आहे त्यांचा इलेक्शनमुळे असेल किंवा अदर कुठल्या फॅक्टरमुळे असेल त्यांचा निर्णय लवकर युनिव्हर्सिटीला भेटत नाही आहे, त्यामुळे रिझल्ट हा डिले होत आहे. तर गाईज एक रिपीट करेल, हे जे ऑफिशियल अपडेट आहे नोटिफिकेशन आहे हे फक्त ACBCच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी हे गुड न्यूज आहे. त्यांना त्यांचा प्रवर्ग आहे तो अपडेट करायचा आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरी निवडलेली आहे पण ACBCमध्ये ती बसत नाही आहे पहा. ठीक आहे. त्या विद्यार्थ्यांनी कुठलीही फॉर्ममध्ये छेडछाड करायची नाही आहे. फॉर्म ॲज इट इज पुन्हा तसंच ठेवायचं आहे. ठीक आहे. लॉग इन वगैरे करण्याची पण गरज नाही आहे. फक्त ज्या विद्यार्थ्यांना लॉग इन करायचं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना कास्ट त्यांची चेंज करायची असेल किंवा हा फॉर्म फिलअप करायचा असेल त्याच विद्यार्थ्यांनी लॉग इन करा आणि आपली जी इन्फॉर्मेशन आहे ती अपडेट करा. आरक्षण लागू होण्याचे चान्सेस 99.99% आहेत. कारण ज्या अर्थी हे नोटिफिकेशन आलं आहे त्या अर्थी आरक्षण लागू होऊ शकतं. ठीक आहे. आणि आरक्षण लागू जर होणार असेल तर रिझल्टला पुन्हा 25-30 दिवस डिले होऊ शकतं. कारण पुन्हा कट ऑफचं कॅल्क्युलेशन करणं, ठीक आहे, पुन्हा सर्व नव्याने प्रक्रिया करणं याला वेळ जातो. ठीक आहे. तर पहा जर तुम्ही वेबसाईटवर गेले तर वेबसाईटवर गेल्यानंतर एक विंडो दिलेला आहे पण त्यांनी, तर या ठिकाणी सेट एक्झामिनेशनचा एक विंडो आहे पहा 2024चा. हा जो विंडो आहे तो फक्त ACBC कॅन्डिडेट जे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. एकदा जर त्यांनी कॅटेगरी चेंज केली तर पुन्हा त्यांना कॅटेगरी चेंज करता येणार नाही आहे. म्हणून जे काही करायचं आहे ते प्रॉपर करा. ठीक आहे. आणि लॉग इन करण्यासाठी तुमचा युजर ID असेल, मेल ID असेल, पासवर्ड असेल जो तुम्हाला मेलमार्फत भेटलेला असेल त्यामार्फत लॉग इन करायचं आहे आणि तुमची जी प्रक्रिया आहे तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही जी प्रक्रिया आहे ती थोडीशी वेळखाऊ होणार आहे. ठीक आहे. रिझल्टची वाट जे विद्यार्थी पाहत असतील त्या विद्यार्थ्यांनी थोडासा आणखी संयम धरणं गरजेचं आहे. ठीक आहे फ्रेंड. तर हे ऑफिशियल अपडेट MSc डिपार्टमेंटनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर अपडेट केलेलं आहे. आता उद्या मी पुन्हा युनिव्हर्सिटीशी प्रॉपरली कॉन्टॅक्ट करणार आहे. जे काय आहे ते प्रॉपरली पुन्हा एकदा समजून घेणार आहे. ठीक आहे. आरक्षण लागू करणार आहे ते कशा पद्धतीने करणार आहे, त्याचा मेरिटवर कशा प्रकारे परिणाम होईल या संदर्भात उद्या इव्हिनिंगला मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. मेरिटवर त्याचा परिणाम काय होईल, अदर कॅटेगरीवर काय परिणाम होईल हे देखील मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करेल उद्या इव्हिनिंगपर्यंत. तर फ्रेंड हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.